नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी असणारे एस टी डेपो या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आज एस टीचा 78वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने फ्रेंड्स ऑफ नेचर यांच्यामार्फत या ठिकाणी वृक्षारोपण होते. आपण पाहू शकता या ठिकाणी कर्मचारीसुद्धा आहेत आणि फ्रेंड्स ऑफ नेचरचे सुद्धा सभासद कर्मचारी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी वृक्षारोपण होत आहे. जे आपल्यासोबत आता एस टी महामंडळाचे जे काही अधिकारी असणार आहे त्यांच्याकडे सुद्धा आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तसं फ्रेंड्स ऑफ नेचरचे जे काही पदाधिकारी असणार आहे त्यांच्याकडे सुद्धा आपण लवकरच माहिती जाणून घेणार आहोत. छोटे शेतकऱ्याचे मुलं डॉक्टर साहेबांना पण जायचं जायसाठी सर नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण एस टी डेपो या ठिकाणी आहोत. या ठिकाणी काहीतरी विशेष औचित्य साधत फ्रेंड्स ऑफ नेचर मार्फत या ठिकाणी आज 1 जून या दिवशी या ठिकाणी वृक्षारोपण होतं आहे. तर नक्की आपण काय माहिती सांगाल? प्रथमतः आपली ओळख सांगावी आणि काय नक्की औचित्य आहे या ठिकाणी वृक्षारोपण होतं आहे? मी बालाजी मारुतीराव सूर्यवंशी, इथं तळेगाव आगारात आगार व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. बरं. एस टीचा आता 78वा वर्धापन दिन आहे आज. बरं. त्यानिमित्तानं फ्रेंड्स ऑफ नेचर मार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे. बरं. काय सांगाल एस टीविषयी? काय सांगाल? अनेक नागरिकांना अजूनही लोकप्रिय आहे एस टी. अनेक लोक एस टीचा प्रवास एस टीनेच प्रवास करायचा असं सांगतात. तर का नक्की करावं? आपण काय आपल्या भाषेत सांगता? एस टीला आता 78 वर्ष झाली. तेव्हापासून एस टीनं फार चढ उतार पाहिलेले आहेत. नक्की सर. जेव्हा आखाती युद्ध चालू होते त्यावेळेस डिझेलचं शॉर्टेज होतं. त्यावेळेससुद्धा एस टी त्यातून मार्ग काढून एकदम अंतिम टप्प्यात येऊन पुन्हा उभारी घेतलेली आहे. नक्कीच. एस टी जिथं जाईल तिथंच विकास होतो. तो खेडेगावात जर नाही पोचली तर त्या खेडेगावाचा विकास होत नाही. सर, महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एस टी कार्यरत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा म्हणतात की आम्हाला एस टीनेच प्रवास करावा. ह्याच्याबद्दल काय सांगू शकाल आपण? एस टी हे सुरक्षित प्रवासासाठी प्रसिद्ध आहे. नक्की सर. सगळ्यात कमी अपघात आपल्या एस टीचे होतात. त्याच्यामुळं एस टी तो प्रवासी बसत असताना किंवा आपला नातेवाईक कोणी पाठवत असेल तर आपण एस टीला प्रिफर करतो, कारण ते सुरक्षित आणि शेवटपर्यंत पोहोचू शकतो. खाजगी वाहनाचा तिचा भरोसा नसतो, कधी कधी थांबली तर तिथंच थांबेल. पण एस टीचं जे आहे ते शेवटपर्यंत जाणारच आणि वेळेचं बंधन पाळते एस टी. ओके सर, धन्यवाद.